नमस्कार मंडळी, तर आपल्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर मी आज बनवणार आहे मटण आणि साध्या सोप्या पद्धतीत नेहमीप्रमाणेच बनवणार आहे. तर मी कुकरमध्ये तेल टाकलेलं आहे आणि तेलामध्ये कांदा, लसूण आणि मसाला टाकलेला आहे आणि आता हे सगळं मी मिक्स करते. आणि मी तुम्हाला तो कुकर थोडासा साईडनं लागलेला दिसेल. त्याचं कारण असं की त्याच कुकरमध्ये मी मटण आधी शिजवायला ठेवला होता. 5-6 शिट्या मारल्यानंतर मटण पूर्णपणे शिजलं आणि मग मी ते काढून त्याच्यातच फोडणी दिले. तर हेच ते मटण आहे जे मी त्याच्यामध्ये शिजवत ठेवलं होतं थोडं पाणी घालून. तर आता हे मटण मी याच्यामध्ये टाकणार आहे, कारण आपण कांदा वगैरे टाकून पूर्ण फोडणी दिलेली आहे. त्याच्यावर आता हे सगळं मी मटण टाकणार आहे आणि आता हे आपण मिक्स करून घेणार आहोत. हे असं 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 मिक्स करायचं आणि आपल्याला अजून थोडं शिजवायला लागेल, कारण हा पूर्णपणे शिजलेला नाही आहे. थोडा मसाला याच्यामध्ये मिक्स व्हायचा आहे, याच्यामध्ये लागायचा आहे, त्याच्यामुळे पुन्हा शिजवायला लागेल. इथे मी खडा मीठ घेतलेला आहे आणि तो चवीपुरता टाकलेला आहे आणि कोथिंबीर टाकलेली आहे. कोथिंबीर मी नंतर नाही टाकली. नंतर नाही म्हणजे मला हे पूर्ण त्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे, म्हणून मग मी त्याच्या आधीच टाकलेली आहे आणि आता शिटी लावलेली आहे. तर शिट्टी लावून झालेला आहे. 1-2 शिट्या झाल्यानंतर मसाला पूर्ण मटणामध्ये गेलेला आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा, त्याचा कलरच बदलला. जसा तो आधी दिसत होता तसा तो आता दिसत नाही आहे. आणि मग आता वाटण करायचं आहे त्याच्यामध्ये. तर त्यासाठी मी काय केलेलं आहे, इथे मी 5 बेडकी च्या मिरच्या घेतलेल्या आहेत, धणे घेतलेले आहेत थोडे, आणि हे गरम करते आहे कढईमध्ये. सोबतच खोबरा पण लागेल, म्हणून मग खोबऱ्याचं वाटण करण्यासाठी खोबरं आपल्याला करपवून घ्यायला लागेल. तर तो पण मी करपवून घेणार आहे. तर हे मी मिक्सरला लावलं आणि याचं वाटण मी ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि मस्त झालेलं आहे, हे बघा. आणि जे खोबऱ्याचं वाटण आहे ते मी ह्याच्यामध्ये 1 ते 2 चम्मच मी टाकते याच्यामध्ये, म्हणजे थोडीशी थिक होईल आणि अशी ग्रेव्ही येईल. आता हे आपण मिक्स करून घेऊयात. थोडा वेळ गॅसवर ठेवायचं, म्हणजे खोबऱ्याचं वाटण जे आहे ते मस्त त्याच्यामध्ये शिजतं आणि मग ती टेस्ट चांगली लागते. असं मिक्स वगैरे करून घ्यायचं आणि थोडा वेळ ठेवायचा. जमल्यास झाकण ठेवला ना तर